नमस्कार मित्रांनो, मनमंदिर या पुस्तकाचं पुढील अभिवाचन आज करूया. मनमंदिर या पुस्तकातली पुढची कथा येते सूत्रधार या नावाने. सूत्रधार. श्रीकांत, आज तुला ऑफिसला नाही का जायचे? असू दे ग. असू दे काय, कुणाला कळले की कलेक्टर श्रीकांत सदाफळे ऑफिसला दांडी मारतात तर काय होईल? ए नको ना छळू. अरे उठ, आता 7 वाजले. आज मी माझा दिवस साजरा करणार. आज मी कॉलेज लाईफ जगणार. काय झालंय तुला श्रीकांत? अनु, तुला आज 4 महिन्यांनी वेळ मिळालाय. आज आपण संडे एन्जॉय करूया. काही नको. तुमच्या मंत्र्याचा फोन आला तर आत्ताच गाडीत बसाल. जाऊ दे ग, आज आपण आपला दिवस साजरा करू. किती वर्ष झाली थालीपीठ लोणी नाही खाल्ले. दुपारी छानसे नाटक बघू. मी कॅसेट आणले. उघडले स्वर्गाचे दारची. बाल कोल्हटकर एन्जॉय करू. नंतर तुझी ती ताकातली मिरची, डाळ खिचडी आणि खमंग काकडी. कसा आहे वेत? कलेक्टर साहेब, तुम्ही बेतही ठरवून टाकलात. आज काय करायचे ते ठरवले. ऑफिसची डायरी वाटली का तुम्हाला मी? माझा दिवस ठरलाय. दुपारी त्या अनाथ मुलांच्या संस्थेला भेट द्यायची आहे. संध्याकाळी माझे लेक्चर आहे मुरुडला. म्हणजे मला 4लाच निघावे लागणार. यायला रात्रीचे 10 वाजतील. कसले नाटक आणि कसले काय, आधी तरी ठरवायचे. चला उठा आता. अनु, आम्हाला नाही ग स्वतःसाठी असे काही ठरवता येत. तू इतक्या दिवसांनी आलीस म्हणून बेत टाकला होता. म्हटलं चला सरप्राईज देऊया. संध्याकाळी मी तुला एका बुद्धकालीन गावात नेणार होतो. तिकडेच जेवणाचा बेत होता. त्या गावात पुराणवस्तू संशोधन खात्याने खोदकाम सुरू केले. जुन्या सातवाहन काळातील वस्तू तिकडे सापडतात. म्हटलं जरा हटके साजरा करूया श्रेयसचा वाढदिवस. अय्या, मी विसरलेच होते. अगं काय वाटेल त्याला? त्याला काय वाटत नाही. सकाळी 6ला सुटलाय तो. बदकांच्या मागे धावतोय. श्रीकांत आपले काही चुकले का? असं का विसरतेस अनु? घाई केली का आपण? घाई? अनु, पुणे मुंबईच्या किती संस्थांना भेटलीस तू. 3 वर्षे अडॉप्ट चाइल्ड शोधायला लावलीस. तरी निर्णय घेताना अनु, तू डॉक्टर असून असा विचार करतेस? शेवटी मी पण माणूसच आहे ना. अगं, एखाद्याचं मूल दत्तक घ्यायचं ठरलं की कसला विचार करायचा? जे दिलं ते घेतलं आणि देवाच्या दयेनं त्याला काय कमी आहे? सरकारी नोकर त्याची काळजी घेतात. चांगला बागडतोय की तो. तरी श्रीकांत आपण चुकलो का? श्रीकांत सदाफळे, महाराष्ट्र IAS केडरमधला एक नामवंत विद्यार्थी. पुण्यात त्याचे आयुष्य गेलेले. संघाच्या तालमीत तयार झालेला. घराण्याचा वारसा बुद्धिमत्तेचा. पहिल्याच प्रयत्नात IAS झाला. राजदूत होता होता राहिला. ध्येयाने झपाटलेल्या श्रीकांतला राजस्थान वास्तव्यात सनदी अधिकारी होऊन राष्ट्रसेवा करण्याचा नाद लागला. वेट डोक्यात गेले. गावापर्यंत विकास पोचवण्यासाठी श्रीकांत कलेक्टर बनला आणि कामाचा असा काही झपाटा लावला की सरकार पाहतच राहिले. सामाजिक कार्यकर्ता संधी सेवेत आलेला. त्यामुळे हातात प्रशासनाचा चाबूक घेऊनच तो सेवेत उतरला. डामडौल थाटमाट याला चाटा देत त्याने जिल्ह्याला शिस्त लावायला लागली. सुरुवातीला सुस्तावलेले कर्मचारी टाळ्यावर आणण्यात काही वेळ गेला. सुदैवाने सरकारने त्याला पाहिजे ते सहकारी नेमले. त्याच्याच बॅचच्या अरविंद शिंदेला DSP म्हणून आणले. जिल्हा परिषदेसाठी स्वामी देवगौडाला आणले. पहिल्यांदाच जिल्ह्यात ताज्या दमाची प्रसनावर आली होती. त्या सर्वांना देशासाठी काहीतरी करायचे होते. राजपत्रित अधिकारी आता आळस झटकून भारत निर्माणचे कामाला लागले होते. राजकारण्यांची लुडबुड आणि भ्रष्टाचार या किडी त्यांना काम करू देत नव्हत्या. तरी परिस्थितीशी मुकाबला करण्यात तिघांना 12-12 तासही कमी पडत होते. श्रीकांत तसा समाजवादी, चळवळीतला कार्यकर्ता. त्याने सर्व जास्तच मनावर घेतले होते. अनुराधा अवस्थी त्याला SP कॉलेजला भेटली. साहित्यावर तिचा दांडगा अभ्यास. हिंदी आणि पारशी साहित्यावर PhD मिळवलेली. राज्यशास्त्राचा अभ्यास करता करता IASच्या तयारीत असतानाच अनुराधासोबत त्याची ओळख झाली. गाजावाजा न करता दोघांनी रजिस्टर लग्न उरकून टाकले. त्याआधी 6 महिने एकमेकांना ओळखण्यात गेले. आयुष्याच्या दिशा ठरलेल्या होत्या.
पहिली 10 वर्ष तरी अनुला नोकरी सोडणे शक्यच नव्हते. तेव्हा कलेक्टर झालो तरी आपल्याला एकट्यालाच 10 वर्ष भारतभर नाहीतरी निदान महाराष्ट्रावर फिरावे लागणार हे लग्नाआधीच ठरलेले होते. श्रीकांतलाही तेच पाहिजे होते. 35 पर्यंत त्याला स्वतःची ध्येय गाठता येणार होती. देशसेवेसाठी जास्त वेळ देता येणार होता. पत्नी महिन्यातून 1-2दाच भेटणार होती. तिलाही तिचे करिअर होते आणि म्हणूनच IAS अधिकारी जोडीदार करून घरात आयुष्यभर भात घालत बसण्यापेक्षा अनुराधासारखी मनाजोगती डॉक्टरेट प्राध्यापिका त्याने सर्व ठोकताळे बांधूनच स्वीकारलेली होती. या उच्च शिक्षितांचे एक बरे असते, ते सर्व जमा खर्च, हिशेब, कुंडली मांडूनच निर्णय घेतात. किंबहुना निर्णय घेण्याची क्षमता हाच एक गुण त्यांना त्या उच्च पदापर्यंत पोहोचवतो. कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याची क्षमता त्यांची इतरांपेक्षा फार वेगळी असते. श्रीकांतचे तेच झाले. पटापट निर्णय घेतले आणि जे घेतले त्याच्यावर तो चिकटून राहिला. कधी कुरकुर नाही केली, झपाटून काम केले, सतत पुढचा विचार केला. पश्चाताप करायला किंवा निर्णयातली चूक उगाळत बसायला त्याला वेळच नव्हता. पायाला भिंगरी लावल्यागत तो फिरत होता. मूल दत्तक घेण्याचा निर्णय दोघांनी असाच घेतला. अनुराधा मॅडमना धुळीची ॲलर्जी, हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम, थायरॉइडचा प्रश्न, या सर्वातून सुलभ मातृत्व अशक्य होते. नेहमीप्रमाणे करिअरच्या मागे धावता धावता पहिली 3 वर्षे वाट पाहण्यात गेली. पहिल्याच वेळी ॲबॉर्शन झाले आणि डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा तिला सल्ला दिला. ते वर्ष अगदी टेन्शनमध्ये गेले. श्रीकांतची यवतमाळला बदली झाली. अनेक डॉक्टर झाले पण कुणीच जबाबदारी घेत नव्हते. दुसरा चान्स म्हणजे जीवाशी खेळ हे समीकरणच ठरलेले होते. त्यावर अनेक डॉक्टरांनी शिक्कामोर्तब केले. आयुष्यात श्रीकांतने तो निर्णय सहज स्वीकारला. पण मातृत्वाची आस अनुराधाला गप्प बसू देत नव्हती. श्रीकांत पुण्यात आला की तिची रात्र रडण्यातच जायची. यावर उपाय एकच, सकाळी उठायचे आणि दत्तक बाळ आणायचे ठरले. ओळखीने संपर्क झाले. दत्तक बाळ घ्यायचे तर तत्व म्हणून आणि नियम म्हणून, मागचा पुढचा विचार कशाला करायचा असे म्हणत श्रीकांतने दुसऱ्या दिवशीच पहिले उपलब्ध होईल तेच बाळ आणायचे ठरवले. त्याच्या लेखी तो एक प्रशासकीय बाब होती, तांत्रिक पूर्तता होती. अनुचे मात्र तसे नव्हते. तिला हा खेळ मानवणारा नव्हता. मागील 4-5 वर्षे ती श्रीकांतला ओळखत होती. त्याच्या धडाडीवर आणि जिगरीवर ती तर खुश होती, जीव ओवाळून टाकत होती. पण या बाबतीत तिला अशी घाई करायची नव्हती. दत्तक बाळाला पर्याय नव्हता, पण स्वतःचा पाळण्यात अनाथ मूळ आणायला ती तयार नव्हती. इतिहास माहीत नसलेले बाळ, त्याचे आई वडील कोण हे माहीत नसताना ती रिस्क घ्यायला अजिबात तयार नव्हती. चुकून वाट चुकलेले, जन्म लादलेले बाळ तिला नको होते. नवऱ्याने आपल्या पदाचा थोडा जरी वापर केला असता तर तो त्याला सहज शक्य होते. पण कलेक्टर साहेब तत्व सोडायला तयार नव्हते. बाळ घ्यायचेच तर विचारांशी तडजोड करायला कलेक्टर श्रीकांत तयार नव्हता. निपुत्रिक म्हणून संसार करायची श्रीकांतची तयारी होती. हजारो जोडपी त्यांच्याप्रमाणे असल्याची त्याला खात्रीही होती. आपल्याला आपल्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही तर आणखी हे लोटणे कशाला, त्याच्यावर अन्याय कशाला, हा त्याचा साधा सरळ प्रश्न होता. आपण जगापेक्षा वेगळे आहोत हा इगो त्याला बांधून ठेवत होता. त्याला अजून खूप पुढे जायचे होते, खूप जग पाहायचे होते. त्यात हे कामकाज वेळाचे गणितच बसत नव्हते. पण प्राध्यापिका अवस्थी मॅडमचे तसे नव्हते. तिला स्वतःची प्रतिभा होती, व्यक्तिमत्व होते, स्वतःची मते होती. कुठेही ती श्रीकांतची बायको म्हणून, कलेक्टरीण म्हणून कधीही मिरवत नव्हती. सभा समारंभ कटाक्षाने टाळत होती. तिच्या जोडीच्याच माणसात ती रमत होती. नाही म्हणायला DSP शिंदेबाई तिला आवडत होत्या. त्यांच्यासोबत तिच्या गप्पा रंगत होत्या. मन हलके करण्याशिवाय पर्याय नव्हते. घराण्यात दोन्हीकडे अगदी दूरवर कुणी आणले आपले बाळ दान करायला तयार नव्हता. अगदी गरीबालाही आपले 3रे-4थे अपत्य हवेहवेसे वाटत होते. अनाथ आश्रमातून किंवा कोर्टातून ते उसने वाण घ्यायला ती अजिबात तयार नव्हती. अनेक संस्था तिने पाहिल्या, पण वर्षभरात तिच्या मातृत्वाच्या भुकेला कुणीही भीक घातली नाही. ती या बाबतीत हळवी बनत चालली होती. प्रथमच सरकारी नोकरीचा आणि नवऱ्याच्या रुक्षपणाचा तिला राग येत होता. शेवटी शिंदेबाईंना उपाय सापडला. त्यांच्या हाताखालच्या DYSP राठोडना दुसरे अपत्य नको होते. जोडा छान होता.
पण तब्येतीने नाजूक होता. DYSP साहेब हुशार होते. महाराष्ट्रात बरीच वर्षे गेल्याने ते मराठमोळेच बनले होते. दुसरे बाळाच्या वेळी ॲबॉर्शनचा निर्णय शिंदेबाईंनी हाणून पाडला होता. त्याने अनुकडे हे प्रपोजल दिले. टेस्ट झाल्या, बाळबाळंती नाजूक आहेत हे डॉक्टर रत्नप्रभानी आधीच सांगितले होते. अनुने हट्ट धरला. श्रीकांतचाही काहीच प्रश्न नव्हता. बाळाची शिशी त्याला तर काढायची नव्हतीच, आणि तो विंचवाचे विराट एकटाच घेऊन फिरणार हे त्यांचे मॅरेज कॉन्ट्रॅक्टमधले ठळक कलम होते. जे काय सोसायचे होते आणि उपभोगायचे होते ते या दत्तक मातेलाच निस्तरायचे होते. निर्णय झाला, करार झाले. अनाथाश्रमाच्या ऐवजी ओळखीतले पोर कलेक्टरचे वारस झाले. श्रेयस सदाफळेंनी बारसे घेतले. थोड्याच दिवसात ते पुण्याला घरी गेले आणि सर्व आनंदात चालले होते. 2-2 आया सांभाळायला होत्या. अचानक राठोड DYSP परागंदा झाले. त्यांचा संसार मोडला की तुटला हे कळायला मार्ग नव्हता. श्रीकांतला ते नवे दुखणे नको वाटत होते. त्याने कधी त्यांची चौकशीही केली नाही. DYSP पोलीस खात्यातून बाहेर पडले. कोणाला तरी लाच प्रकरणात अडचणीत ते स्वतःच आले होते. त्या संसाराची वाताहत झाली. दुसऱ्या मुलाची त्यांना का अडचण होती याचे कोडे आता हळूहळू सुटायला लागले होते. श्रीकांतला अनेक शंकांनी घेतले होते. पुरुषी अहंकार आणि संशय त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. पण अनुकडे बघून तो प्रत्येक वेळी मनाला आवर घालत होता. 3 महिन्यात सारे फासे पलटले. श्रीकांतला हे सर्व जाणवत होते, पण त्यांनी अज्ञानाचा बुरखा घेतला होता. अनुचा उत्साह, तिला फुटलेली पालवी तो अनुभवत होता. अनु समर्थ होती. तब्येतीची काळजी घेतली तर मानसिक दडपणातून, संभ्रमातून ती नुकतीच कुठेतरी बाहेर पडली होती. दत्तक नाम्याची कलमे तिला चांगली माहीत होती. खऱ्या आई वडिलांना तिचे कोणत्याही कारणास्तव संपर्क साधायचा नव्हता, दोष द्यायचा नव्हता. धर्मशास्त्राप्रमाणे यज्ञविधी करून ती आई बनली होती. प्रसूतीच्या कळा सोडल्या तर अगदी सुरुवातीपासूनच तिने श्रेयसला खेळवले होते, भरवले होते. तिलाही तो अनुभव नवीन होता. बाळ वाढत असताना पुण्याला त्याला निमोनिया झाला. पुण्याच्या धावपळीत आजाराचा अंदाज नाही आला. डॉक्टर जवळ असूनही मुलाच्या हालचाली मंदावल्या. इतक्या लहानपणी न्यूरोसर्जनचा सल्ला घेण्याचे अनुराधाला सुचलेच नाही. नंतर मात्र खूप धावपळ उडाली. काहीच उपयोग नव्हता. मुलाच्या आयुष्यात मतिमंदाचा शिक्का कायमचा बसणार होता. पुन्हा एका वादळाला ते जोडपे समोर गेले. आज श्रेयसचा 6वा वाढदिवस. खरे आईवडील परागंदा झालेले. ज्याने दत्तक घेतले त्यांनाही ते अपत्य पाहिजे तसे वाढवता येणार नव्हते. सर्व असूनही मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. मुलाला काही नसते तरी चालले असते, पण आई बापाची माया तर पाहिजे होती. 6 वर्षे त्याच्या देखभालीत काही कमी पडले नव्हते. पण अनुराधाला पाहून राहून राहून आपण अपराध केल्याची भावना मात्र सतत सतावत होती. श्रीकांत पुढे काय म्हणजे? श्रीकांत, श्रेयस बरा होईल ना? होईल, विश्वास ठेव देवावर. श्रीकांत, आपल्याला आपल्याच वाटेला असे काय हवे? वेडे याला उत्तर नाही, आणि आव्हाने आपण नक्की स्वीकारायची नाही तर कोणी स्वीकारायची? श्रेयस काय करेल रे या जगात? अनु, होईल सर्व चांगले. मी सर्व प्रयत्न करतोय ना. नाहीतर त्याला आपल्याच वेगळ्या शाळेत घालायला लागेल. तीही व्यवस्था मी करून ठेवले. श्रीकांत, इतका निष्ठुर कसा रे होऊ शकतोस तू? अनु, तू सुद्धा काळाला सामोरे जायला शिक. केवळ पश्चातापाच्या आगीत स्वतःला जाळून घेऊन काय उपयोग? आणि तुझी प्रगती पाहता आपण श्रेयसला स्पेशल केअर सेंटर मध्येच टाकूया. दर आठवड्याला आपण पुण्यातच असल्याने भेटू शकतो. त्यामुळे आपल्याला थोडी उसंत मिळेल. चांगले उपचार झाले तर सुधारणाही होईल. लेट्स होप फॉर द बेस्ट. श्रीकांत एकटक पाहत होता. त्याची नजर त्या समुद्रकिनारी धावत जाऊन खडकावर आदळणाऱ्या लाटांवर खेळली होती. लाटा कमी जास्त होत होत्या, पण पुन्हा त्या किनाऱ्यावरच झेपावत होत्या. एखादी लाट मध्येच जिरत होती. आवंडा गिळल्यागत अचानक ती शांत होत होती. तिचे अस्तित्वच नष्ट होत होते. ती का विरली, का जिरली याचा विचार तो सागर तरी करत असेल का? दगड तर निर्जीव एका ठिकाणी बसलेला. त्याला भावना नव्हत्या. सूत्रधारानेच दोघांची निर्मिती केली होती. स्थिर चित्त खडक आढळ होता. वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी बसलेला होता. लाटेचे मात्र तसे नव्हते. तिच्यात उर्मी होती, किनारा गाठायची ईर्ष्या होती.
सोबतीला सगळ्यांना घेऊन ती हसत खिदळत येत होती, तरी एखाद्या श्रेयसचा हात सुटतच होता. त्यामध्येच लुप्त झालेल्या लाटेसारखा तिची गती मंदावत होती. तिला सामावून मागून येणारी दुसरी लाट किनारा गाठत होती, वेगाने झेपावत होती. सर्व पोटात घेऊन, सर्व आठवणी ओठात घेऊन. कारण किनारा गाठणे हाच तिचा धर्म होता. तोच मुक्तीचा एक मार्ग होता. समावून जाणे आणि परत उठणे हाच तिचा स्थायी भाव होता. यानंतर आणखीन एक कथा येते, थोड्या वेगळ्या घटनेची, संवाद या नावाने. पुढच्या कथेचं नाव आहे संवाद. रागवलीस म्हणू? नाही, मी कशाला रागवू? म्हणू, आई वाईट असते ना? कुणी सांगितलं तुला की तुझं तुलाच वाटतंय? माझं मन मलाच खातंय, पण माझा नाईलाज होता ग म्हणून. आज का भेटलीस 2 वर्षांनी? नाही, आज मी तुला बोलावले ते स्वतःसाठी काही उत्तरे मिळवायची आहेत तुझ्याकडून म्हणून. मला माहीत आहेत तुझे प्रश्न आहे, आणि आई, माझी उत्तरेही तुला माहीत असतीलच. म्हणू, तरी ती तुझ्या तोंडातून ऐकून घ्यायची असतील तर? आई, तुलाही काही प्रश्न विचारायचे आहेत ना मला 2 वर्षापासून. म्हणू, मला माहीत आहेत ते, पण जाताना मी फक्त तुला सर्व सांगितले होते. एक विधवा आई तेव्हा तुला स्वतःच्या जबाबदारीवर सोबत घेऊन जायला तयार झाली होती. म्हणजे तू स्वतःपुरताच विचार केलास ना? तुझ्या सुखासाठी तू बाबांचे नाव टाकलेस, घर टाकलेस. मला माहीत आहे म्हणून तुला या विषयावर मी नाही समजवू शकणार, पण तुला सर्व परिस्थितीची जाणीव होती. मी काय नाही केले त्यांच्यासाठी. आई, माझा प्रश्न तो मुळीच नाही. मी तुला दुसरे लग्न करायला हरकत घेतली नाही इतकेच. नाही म्हणून मी फक्त तुझीच संमती मागितली होती. लोक काय म्हणतील याच्या पलीकडे मी गेले होते. तेव्हा माझ्यासाठी जगात स्वतःची अशी फक्त तूच एकटी होतीस म्हणून. म्हणजे तू काय म्हणायचंय तुला? आई, तू जे आम्हाला टाकलेस ती योग्य स्टेप होती, आणि तुला विधवा म्हणून जगायचा कंटाळा आला होता असेच ना? म्हणून या विषयावर मी तुला काय समजवणार? तू आता मोठी झालेस. हो, झाले मोठी मी. आई मला बोलते लग्न कर. आजी बोलते लग्न कर. तुलाही आता मी मोठी झाले असेच वाटते ना? तेच मी म्हणते. जो तो स्वतःचा विचार करतोय, माझा विचार का कोणीच करत नाही? म्हणून त्यासाठीच मी तुला आज बोलवले. कशाला? हेच सांगायला ना की नीट अभ्यास कर, करिअर कर, बाबांसारखी डॉक्टर हो, आणि लग्नाची घाई करू नकोस म्हणून. म्हणू, एक असहाय्य आई आणखी काय सांगणार? माझ्यासाठी तू तशीच आहेस, अजून लहान, हट्टी, बाबांची म्हणून. असू दे, मी आहेच बाबांची. तुझी मी होते असे तुला कधीच वाटले नाही आई. नाही म्हणू, तसे नाही, तसेच आहे. नाहीतर गेली नसतीस आम्हाला वाऱ्यावर सोडून. का तुझे कर्तव्य नव्हते बाबांचा संसार पुढे चालवायचे? चांगली होतीस, धडधाकट होतीस, शिकली होतीस, तरी गेलीसच ना. म्हणू, तुला माहित नाही, मी तिथे राहिले असते ना तर या लोकांनी मला विष घ्यायला लावलं असतं. विष? कोणती लोक? आई, ते माझे आजी आजोबा, काका काकीच ना. तेच मला आता सांभाळतायत. तू होतीस तेव्हाही तेच सांभाळायचे. तू नोकरीवर असायचीस. आजी मला भरवायची, बाबांनंतर काका रोज शाळेतून आणायचा. माझ्यावर त्याचे उपकार आहेत आई. मी कुठे नाही म्हणते, ते सर्व माझेही होते एकेकाळी. मीही सेवा केली सर्वांची, ते असताना देखील आणि विधवा झाल्यानंतरही. पण त्यांनी माझी मोलकरीण केली, मला अवदसा ठरवली, पांढऱ्या पायाची ठरवली, माझा कोणताही दोष नसताना. आई, तू त्यांना कधी समजून घेतले नाहीस. जाऊ दे, आता तो विषय काढून काय उपयोग? मलाच मी त्रास करून घ्यायचा. कधी विचार केलास आई की समजायला लागल्यापासून मी फक्त तुमची भांडणेच ऐकत आले? म्हणू, मला समजवत होतं म्हणून तर माझं काळीच तुटत होतं. तुझ्या बाबांवर मी मनापासून प्रेम केलं, ते असेपर्यंत, आणि आजही. मग तरीही दुसरं लग्न का केलंस? स्वतःसाठीच ना. तुला आधार पाहिजे होता म्हणूनच ना. त्यात मी कुठे होते? माझा विचार तरी होता का की तिथे फक्त नाटकच होतं? म्हणून तू बोल.
काहीही बोल, फक्त नाटक बोलू नकोस पोरी. हे सर्व फक्त मी माझ्यासाठी नाही केलं. ती अंतिम तडजोड होती. मी मला विकायला काढले ते केवळ तुझ्यासाठी. आई, शब्द मोठे वापरून तुझे काळीज मोठे आहे असे कशाला दाखवतेस? तुला दुसरे लग्न कर म्हणून आजी आजोबा बाबा गेल्यावर सांगतच होते, पण तेव्हा तू ऐकले नाहीस. तुझे नाना नानी पण तुला कल्याणला घरी नेत होते, तेव्हाही तू ऐकले नाहीस. आणि 6 वर्षांनी तुला वाटत. म्हणू, हा शब्द तुझ्या आजोबांचाच ना? हो, आजोबांचा. त्यांचे काय चुकले? मला त्यांच्याबद्दल प्रेम आहे असे नाही, पण आई, मला त्यांनी वाढवले. त्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न मी डॉक्टर बनून पूर्ण करेन. बाबांनी घरात दवाखाना टाकला होता, 4 वर्षात मी तो पुन्हा सुरू करेन. आजी आजोबांवर उपचार करेन. त्यांची तीच तर शेवटची इच्छा आहे. म्हणून मी नाही पडणार तुमच्या, पण तू निदान आता तरी मला समजून घे ग. असेच माझे म्हणणे आहे. विनंती समज हवी तर. विनंती करू नकोस आई. मी तेव्हाही सांगितले होते, तू घर सोडताना तू हात जोडू नकोस. मला तू लाजवू नकोस. माझ्या मनात तुझ्यासाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे, त्याला धक्का लावू नकोस. मला ते सर्व खोटे खोटे वाटते, त्या गुरुनाथच्या कादंबरीसारखे. पण माझे आयुष्य मला कादंबरी नाही बनवायचे आई. आणि मला वास्तव्याचे निखारे हातात घेऊनच जगायचे आहे, आजी आजोबा आणि माझ्या बाबांच्या इच्छेसाठी. झालं म्हणूनच बोलावले आहे मी तुला. परवाच तुझा वाढदिवस झाला ना, 18वा. नशीब तो तरी लक्षात आहे तुझ्या. कशी विसरीन म्हणून. तुझ्या 12व्या वाढदिवसाला बाबांनी 2 लाखांच्या FDR ठेवल्या होत्या. नॉमिनी मी होते. 18व्या वाढदिवसाला त्या रकमेची तुला गाडी गिफ्ट देणार होते. तुला स्कूटी पाहिजे होती ना? उरलेली रक्कम तुझ्या शिक्षणाला ठेव. बाबांनी एवढा विचार केला होता. मग आजपर्यंत का नाही सांगितलंस मला? आणि हे आजी आजोबांना कसे माहित नाही? बाबांनी मुद्दामून कल्याणच्या मामाच्या पतपेटीत ठेवले होते पैसे. कदाचित त्यांना काळाची चाहूल लागली असेल. कोमातून बाहेर येतील असे वाटले होते, पण दुर्दैव माझे. आई, एक विचारू? विचार. मला माहीत आहे, पण त्याआधी ही FDR घे. मामाने त्यात आणखी 1 लाख टाकून ती 5 लाखाची बनवले तुझ्या नावाने. आता तू मोठी झालीस, वापर तुझ्या इच्छापूर्तीसाठी. आई, फक्त ह्यासाठी बोलवलेस? नाही, माझ्या मनूची सर्व उत्तरे देण्यासाठी. बोल, काय पाहिजेत उत्तरे तुला? आई, या समुद्रावर मी नेहमी येते. मला इथे कुणीही अडवत नाही. समोरच्या त्या समुद्रात घट्ट पाय रोवून उभ्या असलेल्या किल्ल्याप्रमाणे बनते मी, निगर घट्ट. माझे आई बाबा नेलेस, निदान तुझा चिरा तरी ढोळू घेऊ नकोस. रोज मी त्या किल्ल्याला, खरे तर आई, मी मलाच समजवते ग इथे येऊन. तुला काही विचारायचे होते ना? बरेच विचारायचे आहे, पण पुन्हा केव्हा तरी. नको म्हणू, पुन्हा नको. माझे मन खाते. उद्याची मलाही आता खात्री नाही. आई, असं नको बोलूस ना. निदान तू तरी राहा, कुठेही राहा, पण तुझे अस्तित्व नको संपोस. नाही म्हणून मी त्यांना वचन दिलंय. मी तुला नाही विसरणार आणि तुला अंतरही नाही देणार. तुझ्या मानात आहे तसे वाईटही नाही करणार. आई, मला माहित आहे ग, तू कणखर आहेस. म्हणून परिस्थिती बनवते सर्वांना तसेच. आई, त्या रात्री बाबा भांडले होते का ग जाताना? नाही म्हणून. खरंच नव्हते, पण त्यांना जाण्याची घाई होती. त्यांचा हट्ट त्यांनी पुरा केला. दारात मोठी गाडी, रिक्षा उभी असताना मोटरसायकलवरून गेले आणि पहाटे अपघातात ओढवून घेतले. का म्हणू? आजी अजूनही सांगते का तुला सर्वांना? आजी काय सांगणार? आई, ती वर्षभर भ्रमिष्ट झाली होती. बडबडते सारखी, पण कुणीतरी तिचे कुणीच मनावर घेत नाही. मला ती रात्रच आठवत नव्हती, म्हणून फक्त विचारलं. म्हणून मग घरातले सर्वजण कोण करतो? मी, काका आणि काकी करतो. काका सांभाळतो सगळ्यांना. आहे का तो धडमेला? आई, काकाने दारू सोडले. तू घर सोडलेस आणि त्याने शॉक घेतलाय. आता रोज रात्री तो घरीच असतो. असू दे, सुबुद्धी झाली म्हणायची. आई, काकामुळेच तू घर सोडलेस ना? म्हणून विषय नको काढूस त्याचा. मला माहित आहे आई, मी ऐकायचे सर्व.
काकांना तेव्हा कळत नव्हते ग. मी माफ केले त्याला. तो माझा आता बेस्ट फ्रेंड आहे. मनू सांभाळ. हैवान आहे तो. गोड बोलण्यावर जाऊ नकोस त्याच्या. देवदेव करतो आणि नाही आई, आता नाही तो तसे करत. निरूपणाला आता सर्वच जातात, मलाही नेतात. मी रमत नाही, पण त्यांच्या समाधानासाठी कधीतरी बसते. त्या पोथ्या मला पटत नसल्या तरी वाचून दाखवतात. जगण्याचे इतके चटके बसल्यावर अक्कल येतच नाही नाही. खरं आहे म्हणून तू मोठी झालीस, सध्या काय वाचतेस? आई, मी चेतन भगत शिवाय आहेच कोण. माझा ड्रीम आयकॉन आहे तो. म्हणून काळजी घे. या बँकेच्या पावत्या ठेव. आई, इतक्या? हो म्हणून मी साचवलेले आणखी थोडे पैसे तुझ्या नावावर ठेवलेत आणि दुसऱ्या लग्नाच्या वेळी ह्यांच्याकडून वचन घेतले होते. त्या आणखी 2 लाख, अशा एकूण 8 लाखाच्या आहेत. सांभाळून ठेव, मोठी होईल. हो आई, पण अजूनही तू सर्व पैशातच मोजतेस. म्हणू शेवटी तोच कामाला येतो. शिकूनही मला गोवऱ्या उचलायला आणि राब लावायला लागलाच ना. पैशासाठीच तर मला सर्वांनी वापरली ना. आता मला पैशाचीच साथ महत्वाची वाटते. तुझ्या बाबांचे होते नव्हते ते हॉस्पिटलमध्ये गेले, कर्ज झाले. नातेवाईकांनी ते दाम दुपटीने वसूल केले. तेव्हापासून भावना, नाते, पैसा या त्रिकोणात मी अडकले. रेषा सर्व एकमेकांना जुळवल्या तरी त्याचे कोण वेगवेगळेच राहतात ना. आई, कशी आलीस? हे आले, पण ते म्हणाले तुम्ही मोकळेपणाने बोला. थोडे बाजारात जाऊन येतो म्हणाले, येतील इतक्यात. आई, ते कसे वागतात ग तुझ्याशी? छान. त्यांना जे पाहिजे होते ते सर्व मी देते. त्यांना घर सांभाळणारी बाई पाहिजे, नोकरी चांगली आहे. परिस्थितीने त्यांचा घटस्फोट झाला. माझ्या आयुष्याची तडजोड ही कायमच ठरलेली आहे. आई, परत येशील? बघेन. आम्ही इंदोरला शिफ्ट होतो या आठवड्यात. दूर चाललीस? हो, खूप दूर. म्हटलं तर दूर. म्हणू आपण दूर राहणेच चांगले. आपण एकमेकांना विसरू शकत नाही. दुर्दैवाचे क्षणच जास्त आले आपल्या वाट्याला. मी तर सर्व चुरगळी करून रोज कचऱ्याच्या डब्यात फेकते झोपताना. तरी ते सर्व सकाळी उशाशी बसलेले असतात मला सतावत. ते आरोप, ती भांडणे, उपासमार, हॉस्पिटल, सर्व रोज आठवते. तुझ्या बाबांचा संशयी स्वभाव, त्याने केलेली मारहाण सर्व आठवते. ते सर्व सहन केले. विधवा म्हणूनही नंतर राबले, पण तरीही कुणालाच मी काही देऊ शकले नव्हते. प्रत्येकाच्या अपेक्षा मला पेलवत नव्हत्या. शेवटी तुझ्या मामाने उचल घेतली आणि म्हणून मी या लग्नाला तयार झाले. आताही तू खूप सुखी आहे मी असं नाही, पण म्हणू हे सर्व फक्त तुझ्यासाठीच केले. तुला त्यात माझा स्वार्थ दिसतोय. तुला माझ्याबद्दल खूप आदर नाही राहिलेला नाही तरी चालेल, पण म्हणू आयुष्यात फार विचार करत जगू नकोस. त्यापेक्षा पायाखाली येऊन फसवणारेच खड्डे सांभाळ. मी चांगली होते असे सांगू नकोस कोणाला. त्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण चौचाळ बाई म्हणून कुणी संबोधत असेल तर मात्र कधीही विश्वास ठेवू नकोस. तुझी आई कशी असेल पण नाटकी नव्हती. आजी आजोबांना शेवटी त्यांचा मुलगा चांगला होता असेच वाटणार, पण काही सत्य जगाला सांगायचे नसतात. म्हणून त्याचे चटके मनाला द्यायचे आणि गप्प बसायचे. म्हणून आपले जग वेगवेगळे असते. त्यांचा फार विचार करू नकोस. आणि हे घे छोटीशी भेट. हे काय? तुझ्या आईने लग्नाआधी आणि नंतर लिहिलेली पत्र. अगदी बाबा स्वर्गात गेल्यावरही साधलेला संवाद. उत्तरे मिळतील तुला सर्व यात. ही डायरी वाच. लक्षात येईल तुझी आई नाटकी नव्हती. आई, नको ना जाऊस. काय ग म्हणू, काय झालं? आजी, माझी डायरी कुठे आहे? इथे उशाशीच होती. कोणती डायरी म्हणू? भ्रमिष्ठासारखी काय करते? झोप आता शांत. उद्या पेपर आहे ना तुझा. या संवादानंतर पुढची कथा येते, ती ओढ मातीची. ओढ मातीची. मी येते ग. कधीतरी सावकाश बोला सासूबाई. अगं, आत्ता आमचं पिकलं पान. म्हणून काय झालं? हे काय तुमचं नवगाव नाही, हा परदेश आहे, परदेश. माहीत आहे ग, आलीच मोठी परदेशवाली. आजीबाई, दिस इज द प्रॉब्लेम. यू टेक अदरवाईज इमिजिएटली. असू दे, मी कशाला लावून घेऊ मनाला.
मला आता झाले सवय. माझी आता कुठे सुटका आहे इथून. मम्मी, इथे तुम्हाला काय कमी पडतंय? तसं नाही ग रोजी, पण जीव गुदमरतो इथे. मम्मी, झाली आता 3 वर्षे. रोजचेच रडगाणे तुमचे. काय वाढून ठेवले त्या इंडियात? मला तर बाई किळसच येतो तिकडचा. रोजी, वाटेल ते नाही खपवून घेणार. तुम्हाला काय करणार? खिमट भात, सोड्याच्या कालवणाची नशा. मम्मी, पुरे लगेच झाले तुमचे सुरू. हे असे रोजच चालायचे. रोजचेच ते. तुम्ही नका तिकडे लक्ष देऊ. त्यापेक्षा मी काय सांगते ते ऐका. आज पुरती 3 वर्ष झाली मी सभेला झुकले. पोरांनी भारत सोडायचा निर्णय घेतला. आमच्या घरात मी एकटीच उरली होते. आमची इस्रायली कुटुंबे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी. ज्यू लोक आधीच गोरेगोमटे, त्यामुळे आम्ही गावच्या लोकात उठून दिसायचो. आमच्यापैकी बहुतेक लोक छोट्या मोठ्या धंद्याकडे वळले. कदाचित काळाची गरज असेल ती. पण आम्ही मात्र भारतातच वाढलो. तिथल्या मातीत रमलो. अस्सल कोकणी बनलो. तरी आपला धर्म आम्ही टिकवला. आमचे सण साजरे केले. आजपर्यंत आमच्या कितीतरी पिढ्या भारतात वाढल्या. भारतीयांनी आम्हाला उदार हाताने भरभरून दिले. पण मध्येच वादळ आले. आम्ही कडवे मुस्लिम विरोधी. आमच्या बांधवांनी जगातले सर्व ज्यू एकत्र आणण्याचे ठरवले. ज्यू लोक आधीच भरडलेले, त्यामुळे कुणी अन्याय केला की मग ते पेटून उठतात. अशा दुर्लक्षितांनाच एकत्र येण्याची गरज भासते. मी तेव्हा चांगली करती सवरती होते. माझे विधवापण मी कधीच विसरून गेले होते. पतीच्या मागे त्यांच्या कुटुंबात परत फिरलेच नाही. अगदी आमचे सासरच्या रेल्वेखाली गेलेल्या जागेच्या पैशावरही मी पाणी सोडले. नवगावमध्ये सोडा वॉटरची फॅक्टरी सुरू केली. रुबेन आवासकरने मला अगदी भावासारखी मदत केली. भावंडांना खेळवता खेळवता आम्ही जलजिरा, सोला लेमनच्या बाटल्या, कोकम सोड्याच्या बाटल्या भरायचे. आमचा आईस्क्रीम सोडा तर पार रेवस मांडव्यापर्यंत आणि पुढे उरण करंजापर्यंत जायचा. मीच बापाचे घर सुधारले. त्यांच्या पडक्या घराला प्लॅस्टर केले. त्या प्लॅस्टरवर चांदण्या कोरल्या. आमच्या नवगावचे मिस्त्री उत्तम. नेहरूमध्ये असे काही डिझाईन काढायचे की बोलून सोय नाही. मुंबईच्या चर्चसाठी त्यांनी खास कोरीव कामासाठी त्यांना नेले जायचे. माहीम, वसई, वलसाड, चर्चवर आणि आमची इस्रायली प्रार्थना स्थळांवर त्यांचीच डिझाईन असते. दिवस जात होते, वर्ष पळत होती. माझी हाडे ठिसूळ झाली होती. गुडघे दुखत होते. नातवाने मोजेस सालसकर या डॉक्टरकडे नेले. त्या डॉक्टरने मोठे नाव कमावलेले. तो माझ्या भाचीचा नवरा. 2 वर्षे माझ्यावर त्याने इलाज केला. पुढे तोही इकडे इस्रायललाच आला. आता कुवैतमध्ये शेती सांभाळतो. ट्रॅक्टर पण चालवतो. त्याला इस्रायलच्या सामुदायिक शेतीचे अक्षरशः झपाटले. सर्वांना मायदेशी परतण्याचे वेध लागले होते. कुठला देश आणि कसले काय. पण प्रेम आंधळे असते. मग ते माणसावरचे असो नाहीतर देशावरचे. आमची कुटुंबे स्थलांतरित झाली. पॅलेस्टाईन विरोधात इकडे कडवे जनमत बनत होते. इकडच्या सैनिकी शिक्षणाने आम्हाला फार आकर्षण निर्माण झाले होते. एकदा गावकरी आधी थोडे दिवसासाठी भारत सोडायचा. पुढे कायमचा इस्रायलचाच रहिवाशी होऊन जायचा. त्या 10-12 वर्षात एक एक करून आमची संख्या भारतात बोटावर मोजण्या एवढीच राहिली. तरुण पोरपोरी चैनी करता इकडे यायची आणि नंतर पक्के इस्रायली होऊन जायची. इकडच्या शिस्तीत पार वाकून जायचे. परतीचे मार्ग कायमचे बंद व्हायचे. पण एकदा आले की पंख छाटले जायचे. वातावरणच तसे होते. भारतात 4 पिढ्या गेल्यावर आलेला आळस घालवायला लागायचा. तास मिनिटे मोजत काम करायला लागायचे. प्रत्येक गोष्टीत इकडे जीवघेणी स्पर्धा होती. पैसा खूप होता, पण वाळवंटात जीवन जगताना कोकणातील शांती खुणवायची. रात्री बेरात्री कानात बॉम्बस्फोटाचे नाहीतर बंदुकीच्या फैरींचे आवाज घुमायचे. पहाटे कधीतरी आम्ही इंडियाच्या स्वप्नात रमायचो. तो रहाटाचा आवाज कारणी पडायचा. मशिदीतली बांग ऐकू यायची. देवळातली आरती कानात घुमायची. दिवाळीचा फराळ, चतुर्थीचे वाफळणारे मोदक दरवळायचे. जुन्या घरासमोर वाळलेले रिठे गोळा करून त्याच्या फेसाने केस धुतल्यावर येणारा तो गंध परत भारताची आठवण करून द्यायचा.
कार्तिकातल्या नागेश्वरच्या जत्रेतल्या लाकडी चरख्यातला तो कोवळ्या उसाचा पानचट असला तरी मातीचा गंध लाभलेल्या उसाच्या रसाची चव जिभेवर रेंगाळायची. शुक्रवारच्या दिवशी आमच्या सायलेसनी कापलेले बोकडाचे ताजे मटण नजरेसमोरून हालायचे नाही. इस्रायलमध्ये परतलेल्या भारतीयांचे पहिले काही महिने या अशाच आठवणीत असह्य व्हायचे. कितीतरी जण रात्री भारताच्या आठवणीत अशी उशी भिजेपर्यंत रडायच्या, गुदमरायचे. पण दुसऱ्या क्षणाला आमच्यातला कडवा, धर्मभूमीसाठी जान हतेलीवर घेऊन लढलेला देशप्रेमी जागा व्हायचा. माझा देश कोणता? अहो, आयुष्यभर मी मतदान भारतात केले. माझे आजे सासरे बाप सर्व तिकडे, तुमचे कोकणात गाडले गेले. माझ्या पोटची पोरं आणि कपाळाचे कुंकू दोन्ही त्याच मातीत पुरले गेले. मी तुमचे सणवार केले. आजही मला तुमच्या पुरणपोळ्या, मोदक, चकल्या, लाडू, करंज्या सर्व काही जमतं. आजही अळूच्या वाड्यांचा नुसता वास आला तरी माझा जीव कासावीस होतो. मला तुमच्या कोळणीसोबत कोळणींच्या भाषेत भांडता येते. त्यांचा मांदेलीचा नाहीतर भिजल्यांचा वाटा अगदी स्वस्त्यात उजळता येतो, उकळता येतो. आता मी कुठली ते वेगळे सांगायला पाहिजे? तरी या नाथसुना मला विचारतात, भारतावर माझा इतका का जीव जाळलाय? जीव जळतो, तुम्हीच सांगा, राग का नाही येणार? मी आता शांत बसते. घरातील जुन्या अल्बम मधील फोटो काढते. शालोमच्या जुन्या आठवणी काढते. फ्रीजमधून फळांचा रेडीमेड रस काढते. ओठाला लावते आणि खरं सांगू ढसा ढसा रडते. भारताला बोलवते, माझ्या मित्रांना बोलवते. कुणीतरी घरी मला परत न्या रे असे सांगते. नको मला त्यांचे ते नागरिकत्व, नको मला हा सुखी संसार. मला माझे गाव पाहिजे, मला माझी माती पाहिजे. मला माझ्या बापाच्या शेजारी गावाच्या मातीतच कायमचे राहायचे आहे घडून. कदाचित तिथे मला पुरायला कोणी धर्मगुरू नसेल, पण मला माझ्या मातीचा गंध तरी मी पूर्ण नष्ट होईपर्यंत सोबतीला मिळेल. आता मला नाही सहन. दोष कुणाला देणार आणि का देणार? मुलीच्या पोरांना ही संस्कृती, इकडचे वैभव प्यारे. त्यांना इथलं शिक्षण, इथली शिस्त उत्तम जमली. पण मला ते शिवीगाळ करणारे आणि आपल्या सुनेवरही हात उघडणारे नवगावचे बांधवच आठवतात. त्याला मी काय करू? कारण सकाळी दारू उतरल्यावर तोच सदा पेरेकर लंगोटीचा रुमाल सावरत सुनेच्या डोक्यावर म्हावऱ्याची पाटी चढवताना मी पाहिलंय. 2-2 महिन्यांनी गिरणींचे दळणाची उधारी ठेवूनही न लाजता आमच्या सणाला हक्काने येणारी मोहित्यांची सुमी मी पाहिले. मी गावातल्या ओळीखाली बसून अभ्यास केलाय. कुंपणातले अननस चोरून खाल्ले. खारीवरचा वाल खुडलाय. त्याला इकडच्या खताची चव नव्हती. इथल्या या पॉली हाऊस मधली फळे रंगीत, गोल, गोमटी, पण त्या मांडवावरच्या स्वतःच्या लावलेल्या शिराळ्याच्या घोसाळ्याची चव त्याला कशी येणार? इकडे इंच इंच जागेवर आणि मिलीमीटरच्या प्रमाणात पडणाऱ्या पावसात आम्ही स्वर्ग निर्माण केलाय. पण तेच आम्ही कोकणातल्या स्वर्गातही बागडलोय, खेळलोय. आम्हाला आमच्या आठवणी या लष्कराच्या छावणीत राहून कशा काय पुसता येतील? आम्हाला साने गुरुजी माहीत. त्यांची प्रार्थना बोलत घोकत आम्ही वाढलो, शिकलो. खरंच सांगते, आज आम्ही निराधार आहोत. परत माझ्याच त्या मोडक्या तोडक्या घरात मला पुन्हा एकदा दिवा लावायचा आहे. ओटीवरच्या त्या हिब्रू भाषेत लिहिलेल्या फ्रेम मधील मंत्राला हात लावायचा आहे. भिंतीवर कोरलेल्या चांदणीला डोळे भरून पाहायचंय. होळी गणपतीला तुम्हाला घरी बोलवायचंय, पुन्हा भारतात परतायचंय. अरे कोणीतरी माझे हाक ऐकाल का? मम्मी जेवण वाढून ठेवते. आवरत घ्या. आम्ही जरा कॅन्टोन्मेंटला जाऊन येतोय. तिथे शाबासकरांच्या सालियांची एंगेजमेंट आहे. तुम्ही झोपून घ्या. टीव्ही बंद करा हा नीट. सुनेची ती वाक्य ऐकताच मी स्वतःला सावरते. आणि हो मम्मी, ते कुरिअर आले इंडियातून मराठी पुस्तकांचे. ते जपून ठेवा. मलाही पु ल देशपांडे आणि रत्नाकर मतकरी वाचायचे आहेत. बाय, गुड नाईट. असे एक क्षण मला गैवरून टाकतात, वेड करून टाकतात, वेड करतात. आपलं कोण आणि परक कोण तेच मला कळत नाही. मला सोडलेल्या देशांचा गंधही पाहिजे आणि नवीन मातीत फुटणारा भारतीय वंशाचा अंकुरही पाहिजे. शेवटी पिकल्या पानांनी मातीतच जायचे असते आणि नव्या जल्लोषाने अंकुराने आकाशाकडे झेपायचे असते. खरे आहे ना? नमस्कार मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. या मनमंदिर पुस्तकाचं पुढील वाचन उद्या सकाळी 11 वाजता आपण येथेच सुरू करू. नमस्कार, धन्यवाद.